नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे आपण आय हॅव वरून पॉझिटिव्ह सेंटेन्सेस आपण बनवले होते. आता निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचे. निगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? आय हॅव अ होम. माझ्याकडे एक घर आहे. आता ह्याला जर निगेटिव्ह करायचं असेल, माझ्याकडे घर नाही, तर एक मिनिट थांबा. तर निगेटिव्ह जर करायचं असेल त्याला आय डोंट हॅव अ होम. ठीक आहे. म्हणजे असण्याला आय हॅव अ रूम, आय हॅव अ होम, आणि ज्यावेळेस आपल्याकडे नसतं आय डोंट हॅव अ होम, त्यात फक्त हॅवच्या अगोदर डोंट लावायचं. डू नॉट, त्याला शॉर्ट मध्ये म्हणतात डोंट. आता आय हॅव अ होम म्हणजे माझ्याकडे होम आहे. आय डोंट हॅव अ होम म्हणजे माझ्याकडे होम नाही, घर नाही. आय हॅव अ रूम, माझ्याकडे एक रूम आहे. आय डोंट हॅव अ रूम, माझ्याकडे रूम नाही. आय हॅव अ डोअर, माझ्याकडे एक डोअर आहे. आय डोंट हॅव अ डोअर, माझ्याकडे डोअर नाही. आय हॅव अ विंडो, माझ्याकडे एक विंडो आहे. आय डोंट हॅव अ विंडो, माझ्याकडे विंडो नाही. आय हॅव अ बेड, माझ्याकडे बेड आहे. आय डोंट हॅव अ बेड, माझ्याकडे बेड नाहीये. आय हॅव अ चेअर, माझ्याकडे चेअर आहे. आय डोंट हॅव अ चेअर, माझ्याकडे चेअर नाहीये. आय हॅव अ टेबल, माझ्याकडे टेबल आहे. आय डोंट हॅव अ टेबल, माझ्याकडे टेबल नाही. आय हॅव अ फॅमिली, माझ्याकडे फॅमिली आहे. आय डोंट हॅव अ फॅमिली, माझ्याकडे फॅमिली नाहीये. आय हॅव अ ब्रदर, माझ्याकडे एक ब्रदर आहे. आय डोंट हॅव अ ब्रदर, माझ्याकडे ब्रदर नाही. आय हॅव अ फ्रेंड, माझ्याकडे एक फ्रेंड आहे. आय डोंट हॅव अ फ्रेंड, माझ्याकडे फ्रेंड नाही. म्हणजे पॉझिटिव्हला ज्यावेळेस पॉझिटिव्हचे सेंटेन्सेस बनवायचे असतात त्यावेळेस आय हॅव अ कार असा सेंटेन्स होतो. आणि जर त्याला निगेटिव्ह करायचं असेल आय डोंट हॅव अ कार, फक्त डोंट लावायचं आणि बाकीचं वाक्य हाय तसंच लिहायचं. आता तुम्हाला शाळेत जर एखाद्याने विचारलं तुझ्याकडे पेन आहे का, तर आपण काय म्हणतो? असेल तर येस आय हॅव पेन, आणि जर आपल्याकडे पेन नसेल तर सॉरी आय डोंट हॅव अ पेन. ठीक आहे. आय डोंट हॅव अ पेन म्हणजे काय? माझ्याकडे नाहीये. असेल तर आहे, नसेल तर नाही. फक्त नसेल ज्यावेळेस आपल्या नाही असं बोलायचं असेल ना त्यावेळेस डोंट लावायचं बस. असेल तर आहे, नसेल तर नाही. राज, आता हेच 50 सेंटेन्सेस आणि ते 50 सेंटेन्सेस, ते 50 आणि वयचे 50. बरं ठीक आहे. आयचे आपण पहिले काय करू, जे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस घेतले होते ना त्याचेच आपण निगेटिव्ह मध्ये रूपांतर करू. आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स 50 सेंटेन्सेस तू बोललास, आता प्रॅक्टिस झाली. त्याचप्रमाणे निगेटिव्ह सेंटेन्सेसचे आपल्याला प्रॅक्टिस करायचे. तुम्ही पण सेम करा. जसं आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेस बनवलं आय हॅव अ होम, तसंच निगेटिव्ह सेंटेन्सेस बनवायचं आय डोंट हॅव अ होम. प्रॅक्टिस करा, एकदम इझी आहे. जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करत नाही तोपर्यंत तुम्हाला येणार नाही. रोजच्या रोज तुम्हाला व्हिडिओ मिळेल आणि ते व्हिडिओ व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या घरच्यांना किंवा घरात तुमचे लहान मुलं असेल त्यांना सुद्धा सांगा, जेणेकरून त्यांना सुद्धा येईल. जर लांब असेल यायचे, जर यायला पॉसिबल नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, व्हिडिओ मध्ये तुम्ही शिकून घ्या. म्हणजे जेवढं मी सांगेल तेवढंच शिका, बस बाकी काही शिकू नका. कारण की मी जेवढं सांगेल तेवढं जरी तुम्ही शिकलं तरी तुम्ही इंग्लिश बोलू शकता, ही माझी गॅरंटी आहे. थँक्यू.